खाकी वर्दीचं स्वप्न आता होणार पूर्ण। फिक्स कट ऑफ सांगणारे एकमेव चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा। फ्रेंड्स नमस्कार, समर्थ अकॅडमी भंडारामध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 SRPF गट क्रमांक 5 दौंड येथील जे त्या ठिकाणी मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेचं एकत्रित गुणयादी प्रसिद्ध झालेली आहे त्यानुसार असणारे काय कट ऑफ लागू शकतो याचा संपूर्ण अंदाज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्यासमोर येत राहतील। त्याचबरोबर ही जे PDF आहे एकत्रित गुणांची ही आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं उपलब्ध आहे, ज्याची लिंक पिन कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तिथून तुम्ही असणारे टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका। चला व्हिडिओला सुरुवात करूयात। ही जे तुमच्यासमोर PDF दिसत आहे ऑफिशियल PDF आहे, जे रिपेपर झाला म्हणजेच या ठिकाणी परत पेपर झाल्यानंतर त्यांनी जे गुण प्रसिद्ध केले आहेत त्यानुसार असणारी ही यादी त्यांनी टाकलेली आहे। याच्यामध्ये त्यांनी दिनांक वगैरे दिलेला आहे, पदं किती आहेत ते दिलेलं आहे। 104 पदासाठी असणारी ही भरती घेण्यात आली आहे, ज्यासाठी लेखी परीक्षेला 3164 उमेदवार बसलेले होते, ज्याची गुणपत्रक यादी म्हणजे लेखी परीक्षेची गुणपत्रक यादी 27/5/2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती। त्याच्यावर हरकती वगैरे घेतल्या, या सगळ्या गोष्टी यांनी इथं दिलेल्या आहेत। आता इथं तुम्ही जर पाहिलं तर एका बाजूला यांनी फिजिकल मार्क दिलेत आणि दुसऱ्या बाजूला रिटर्न मार्क दिलेत। SRPFला NCCचे गुण असत नाहीत, म्हणजे इथं जे तुमचं टोटल दिसत आहे हेच तुमचं फायनल टोटल किंवा सर्वांचं फायनल टोटल हेच असणार आहे। जर कोणाच्या काही याच्यामध्ये या ठिकाणी गुणांमध्ये लेखी परीक्षेचा वगैरे बदल असेल तरच ह्याच्यामध्ये बदल होऊ शकतो, अन्यथा मात्र यामध्ये असणारा बदल होणं मुश्किल आहे। आता इथं वर जसं त्यांनी सांगितलेलं आहे की एकूण टोटल जे आहेत ते 104 जागा आहेत। या 104 जागापैकी ही ओपन कॅटेगरीमध्ये टोटल जर जागा बघितल्या तुम्ही तर ओपन कॅटेगरीमध्येच लगभग असणाऱ्या 55 जागा गेलेल्या आहेत। 104 पैकी 55 जागा या ओपनमध्ये गेल्या आहेत, ओपन जनरलला नाही तर सर्व असणारं ओपनमध्ये, म्हणजेच काय माजी सैनिक असतील, खेळाडू असतील, भूकंपग्रस्त असतील, अंशकालीन पदवीधर असेल, पोलीस पाल्य असतील, होमगार्ड असतील, असे सर्व मिळून असणाऱ्या 55 जागा या ठिकाणी ओपनला गेलेल्या आहेत। आणि राहिलेल्या मग 49 जे आहेत ते बाकी इतर सर्व कॅटेगरी, इतर सर्व म्हणण्यापेक्षा इथं 3 कॅटेगरीला जागाच नाहीत। कोणकोणत्या कॅटेगरीला जागा नाहीत? ST कॅटेगरीला एकही जागा नाही, त्याचबरोबर NTD कॅटेगरीला एकही जागा नाही आणि SBC कॅटेगरीला एकही जागा नाही। या 3 कॅटेगरीला इथं एकही जागा नाही, बाकी सर्व कॅटेगरीला असणाऱ्या काही प्रमाणामध्ये जागा आहे। जसं VJA कॅटेगरीला बघितलं तर एकच जागा आहे इथं, बरोबर। SC कॅटेगरीसाठी 6 जागा आहेत। अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी इथं जागांची विभागणी केलेली आहे। तर आपण आता जागा काही तुम्हाला सर्व सांगत बसणार नाही, एकंदरीत तुमचा जो या व्हिडिओला पाहण्याचा उद्देश आहे तो की फायनल कट ऑफ काय लागू शकतो। बघा, ओपन जनरलमध्ये या ठिकाणी 32 जागा आहेत आणि त्याचबरोबर अंशकालीन पदवीधरच्या 3 अशा मिळून 35 जागा काउंट होतील। आता मी काय एक विद्यार्थ्याचा असणारं सर्व असणारं मोजत बसलेलो नाही आहे, म्हणजे याच्यावर किती त्याच्यावर किती तेवढं असणारं मोजणं काही मला शक्य नाही। ही लिस्ट मी एडिट करण्याचा प्रयत्न पण केला, पण ती नॉन एडिटेबल आहे, म्हणजेच यांनी फोटो काढून हे असणारी PDF बनवून मग अपलोड केले आहे। त्याऐवजी सरळ त्या ठिकाणी असणारं डायरेक्टली अपलोड केली असती तर आपल्याला ही एडिट करता आली असती आणि आपण रँक वाईज असणारं संपूर्ण विद्यार्थ्याची बुनियादी लावली असती, पण तसं इथं करणं शक्य नाही। त्याच्यामुळं असणारं एक अंदाज म्हणजे असं उचलली जीभ लावली टाळ्याला असं पण नाही। हे सर्व जे गुणयादी आहे ही मी पूर्ण असणारी पाहिलेली आहे आणि तुमच्या समोर पण या ठिकाणी आता तुम्हाला पण दिसत आहे किंवा भरपूर विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये मोजले पण असतील की 180च्या वर विद्यार्थी किती आहेत, 185च्या वर किती आहेत, ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवाच। पण एकंदरीत माझा जो अंदाज आहे तो ओपनमध्ये बघा या ठिकाणी 35 जागा ज्या आहेत त्या 35 जागेसाठी जो कट ऑफ आहे हा फिक्स नाही आहे, अंदाजित कट ऑफ आहे, हा असणारा 181च्या आसपास लागेल। कारण मी जे बुनियादी पाहत आहे किंवा पाहिलेली आहे याच्यामध्ये मी भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना 180+ किंवा 181+ असणारे गुण या ठिकाणी पाहिलेले आहेत। 189 मला टॉपर दिसलेला आहे, कदाचित त्याच्यापेक्षा जास्त पण असू शकतो, कारण मॅन्युअली पाहण्यात आणि त्याचबरोबर कम्प्युटराइज करण्यामध्ये बराच फरक असतो। तरी पण 189 मला टॉपर दिसलेला होता, कदाचित त्याच्यापेक्षा जास्त गुण असणारा पण असू शकतो। पण ओपन जनरलचा जो कट ऑफ आहे तो 181च्या आसपास लागेल, याच्यामध्ये काही शंका नाही। मग बाकी कॅटेगरीचं काय? तर बाकी कॅटेगरीमध्ये बघा या ठिकाणी जे SEBC कॅटेगरी असेल किंवा OBC कॅटेगरी असेल तर या कॅटेगरीमध्ये बघा या कॅटेगरीचा कट ऑफ काही 100
180पेक्षा खाली येईल असं मला वाटत नाही. इथलाही कट ऑफ असणारा 180, 1 मार्काचा फरक पडेल, जास्त फरक पडेल असं मला वाटत नाही SEBC आणि OBC कॅटेगरीचा. मग बाकी कॅटेगरीचं काय बाबांनो, तर SC कॅटेगरीचा कट ऑफ मे बी असणार याच्यामध्ये ओपनपेक्षा 3 मार्काची घट असू शकतो. जास्तीत जास्त 4 म्हणजे 177च्या आसपास असणारा SC कॅटेगरीचा लागेल. आणि त्याचबरोबर VJA कॅटेगरी असेल किंवा NTB कॅटेगरी असेल तर यांचा कट ऑफ ओपनच्या लेवलचाच लागेल, 181च्याच दरम्यान लागेल. याच्यामध्ये काही शंका नाही, कारण जागाच जास्त नाहीत. VJAला जागा 1 आहे, NTBला जागा 2 आहेत, त्याच्यामुळं यांचा कट ऑफ हा ओपनच्या लेवलचाच असेल. मग आता EWS कॅटेगरीचं काय, तर या मात्र कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे तो बऱ्यापैकी कमी येईल. म्हणजे तो असणारा 172च्या आसपास, कदाचित 170च्या आसपास येऊ शकतो, कारण इथे यांनी कॅटेगरी वगैरे तर दिलीच नाही. त्याच्यामुळं ते तर असणारं त्या ठिकाणी कॅटेगरी वाईज मुलं वेगळं करणं तिथं वेगळीच गोष्ट राहिली. पण एक इतर जिल्ह्याचे सर्व कट ऑफ पाहिले तर त्याच्याहून एक अंदाज आहे की EWSचा कट ऑफ 170 ते 172च्या दरम्यान असणारा असू शकतो. त्याच्यानंतर इथं जर बघायचं झालं तर बाकी NTC कॅटेगरी जे आहे ती NTC कॅटेगरी पण या ठिकाणी असणारं, जसं मी म्हटलेलं होतं की 180च्या आसपास असणारं लागेल, तर तेवढ्याच आसपास लागेल. लईत लई फरक पडला तर एखाद्या मार्काचा फरक पडून 179 पर्यंत येईल. 179च्या खाली तर कदापि येणार नाही, हे मात्र नक्की आहे. आलं लक्षात. एकंदरीत एक अंदाज सांगितलाय. बाकी मग इतर जे समांतर आरक्षण आहे जसं की एक्समॅन असतील तर या एक्समॅनचा जो कट ऑफ आहे हा साधारणपणे बऱ्यापैकी कमीवरच लागतो. 160च्या आसपास असणारा ओपनचा लागू शकतो. यांना 8 जागा आहेत ओपनमध्ये, कदाचित याच्यापेक्षाही कमी अजून येऊ शकतो. आणि बाकी कॅटेगरीचा लगभग असणारा 145च्या आसपास काहीचा येईल, काहीचा 140च्या आसपास येईल, काहीचा 135 पण येऊ शकतो. EWS वगैरेचे मुलं येतच नाहीत एक्समॅन, त्याच्यामुळे त्यांचा एखादा आला असेल तर 135च्या खाली मात्र कदाचित मला वाटत नाही की येईल, इतर कॅटेगरीचा वगैरे जरी पकडला तर. अशा पद्धतीत एकंदरीत एक अंदाज सांगितला एक्समॅनबद्दल. बाकी जे भूकंपग्रस्त असतील किंवा इतर मग होमगार्ड वगैरे असतील याच्यामध्ये ज्या काही जास्त जागा नाही आहेत, होमगार्डला टोटल कॅटेगरीच्या मिळून 6 जागा आहेत, यांचाही कट ऑफ असणारा 175च्या आसपास ओपनचा लागू शकतो. आणि बाकी कॅटेगरीमध्ये एक एक जागा जसा आहे, OBCमध्ये 1, SEBC मध्ये 1 आणि EWS मध्ये 1, तर यांचा असणारा 170च्या आसपास असणारा SEBC आणि OBCचा लागेल. आणि EWS कॅटेगरी होमगार्ड जो असेल तोही त्यांचा जर समजा जनरलचा कट ऑफ 172च्या आसपास आला तर याचा 167 पर्यंत असणारा कदाचित येऊ शकतो. एक जागा आहे, त्याच्यामुळं जास्त काही याच्यामध्ये फरक पडणार नाही. एकंदरीत एक असा अंदाज मी तुम्हाला याच्याबद्दल सांगितलेला आहे. बाकी खेळाडू असतील आणि प्रकल्पग्रस्त असतील तर त्याच्यामध्ये काही जास्त जनरलपेक्षा फरक पडणार नाही. 2-4 मार्काचा फरक असणारा खेळाडूसाठी म्हणा आणि प्रकल्पग्रस्तासाठी म्हणा तो पडेल, बाकी काही जास्त असणारा पडणार नाही. जर समजा SRPF गट क्रमांक 5 दौंड येथील पोलिसांनी एडिटेबल असणारी लिस्ट जर एक वेळ अपलोड केली तर नक्कीच एक्झॅक्ट फिक्स कट ऑफचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट तुमच्यासमोर येत राहतील. त्याचबरोबर या PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे, तिथून तुम्ही असणारे डाउनलोड करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. अशा अपडेट्स नेहमी पाहत राहण्यासाठी तसंच येणाऱ्या पोलीस भरतीच्या अपडेटसाठी सबस्क्राईब बटनावर मारायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. टेक केअर.